म्हणजे आता जर आपण विचार केला तर जो कोरडवाहूचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी 18,500 रुपये मिळतील. जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला 27,000 रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा बागायती शेतकरी आहे त्याला 32,500 रुपये हे हेक्टरी देण्याचा निर्णय केलाय. आत्ताच दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी न्यूज चॅनलला मोठी खुशखबर. राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय आता घेण्यात आलेला आहे. पीक विमा भरपाईचे आता तात्काळ वितरण सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांकडून आता आले आहे. अनेक महिन्यांपासून थांबलेली रक्कम जमा न झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये अत्यंत चिंता वाढली होती व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु आता सरकारने मंजुरी दिली आहे. सरकारने तात्पुरते संपूर्ण प्रक्रियेला गती देण्यासाठी आता निर्णय जाहीर केलेला आहे. म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून आज तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे. तात्पुरताच्या ठिकाणी काही तांत्रिक अडचणीमुळे निधी रोखला होता, परंतु सर्व तांत्रिक अडथळे आता दूर करून डीबीटी प्रणालीद्वारे आता वेगाने तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होत आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यामधील निधी आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागला आहे. या निर्णयामुळे विशेषतः अतिवृष्टी, गारपीट, ढगफुटीचे प्रभाव बघा या सर्व जे काही समस्या आल्या होत्या त्यामुळे आज या ठिकाणी शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळत आहे. शेतकऱ्याला आता श्वास मिळत आहे, कारण की सरकारच्या माध्यमातून आज अखेर पीक विम्याबद्दल मोठा निर्णय जाहीर झाला आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, पीक विमा रक्कम अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याने शेतकऱ्याला कर्जफेड, नवीन हंगामाची तयारी आणि दैनंदिन खर्च सांभाळणे कठीण होत होते. या परिस्थितीची गंभीरता लक्षामध्ये घेऊन शासनाने तातडीने तोडगा काढण्याचा काम आता केलेला आहे. निर्णय आता घेतलेला आहे, ज्यामुळे मदत वितरण प्रक्रियेला आता नवजीवन मिळाले आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, आता तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून सोडलेला निधी जमा होत आहे. बऱ्याच दिवसापासून तर काय निधीच जमा होत नव्हता, नुसतं अफवा सुटल्या होत्या. आज पीक विमा येणार, उद्या पीक विमा येणार. बघा पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहे आणि ज्यांची माहिती शासनाने नोंदीन अचूक या ठिकाणी नोंद गेली आहे अशा शेतकऱ्याला प्राधान्य दिले जात आहे. आज दिवसभरात मोठ्या प्रमाणामध्ये व्यवहार होत असून प्रत्येक बँकाला या ठिकाणी विशेष सूचना देण्यात आलेल्या आहे. शासनाचा उद्देश हा आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांना एका दिवसामध्ये लाभ मिळावा. तर मग शेतकरी बांधवांनो, तर मग आत्ताच पाहिल्याप्रमाणे मंत्रिमंडळाच्या बैठकीत या ठिकाणी सरकारने मोठा निर्णय जाहीर झाला आहे. बैठकीमध्ये पिकानुसार आणि भरपाईचा विषय विस्तृत चर्चा करण्यात आली आहे. हवामानातील अचानक बदल, अनियमित पावसाचा पॅटर्न, गारपीट आणि ढगफुटीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले. यामुळे लाखो शेतकरी आता अडचणीत आहे. त्याचबद्दल आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे. शासनाने या परिस्थितीचा सर्वांगीण आढावा घेऊन एक स्वतंत्र मोठा पॅकेज आता जाहीर केला आहे. मंजुरी आता दिलेली आहे. या पॅकेजसोबतच पीक विम्याची प्रतीक्षा आता शेतकऱ्यांची संपत आहे. कारण की बघा, जे तुम्ही प्रतीक्षा करत होता आम्हाला पीक विमा कधी मिळणार, परंतु बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्याने वाट पाहिली, प्रतीक्षा पाहिली, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात निधी रक्कम आलीच नव्हती. तर मग शेतकरी बांधवांनो, आता प्रत्यक्ष रक्कम तुम्हाला मिळत आहे. शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत आता या ठिकाणी मिळत आहे. तुमची स्थिती आता सुधारणार आहे. तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आज दिलासा मिळत आहे. ही मदत शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आधार आता ठरत आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, आज सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण होणार नाही. फक्त बघा, सरकारने सांगितल्याप्रमाणे राज्य सरकारने मदत वितरणासाठी 3 टप्प्याची योजना आणली असून पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे समाविष्ट करण्यात आले आहे. आज फक्त याच 12 जिल्ह्यामध्ये निधी जमा होणार आहे. या जिल्ह्यांमध्ये पीक विमा रक्कम तात्काळ जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये दुसरा, तिसरा टप्पा जलद गतीने सुरू होणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, कोणते आहेत ते जिल्हे ते देखील पाहून घेऊया.
परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे डीबीटी व्यवहारांना दररोज तांत्रिक मर्यादा असल्यामुळे काही ठिकाणी रक्कम जमा होण्यासाठी काही तास किंवा एक दिवस देखील लागू शकतो. तरी सरकारने सर्व जिल्ह्यांना प्रक्रिया जलद गतीने करण्यात यावी यासाठी स्पष्ट निर्देश आता दिले आहे. शेतकऱ्यांना शक्य तितक्या लवकर आता निधी जमा होत आहे. मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता मिळत आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, पिकानुसार शेतकऱ्याला हेक्टरी मिळणार असं सरकारने स्पष्टपणे जाहीर केलं. पिकानुसार भरपाईचे दर वेगवेगळे ठरवण्यात आलेले आहे. भात, सोयाबीन, कापूस, मूग, तूर, उडीद, बाजरी आणि अन्य पिकांसाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहे. नुकसानीचे प्रमाण 33% जास्त असल्यास शेतकऱ्याला 100% लाभ आता मिळणार आहे. तर कमी नुकसानीच्या प्रमाणातही शासनाने काही प्रमाणात मदत जाहीर केलेली आहे. या सर्व निकषांचे परीक्षण जिल्हा प्रशासनाने पूर्ण केले असून मदतीची आकडेवारीची अंतिम नोंद प्रणालीमध्ये आता करण्यात आली आहे. आज अखेर शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणते आहेत ते 12 जिल्हे, ज्या 12 जिल्ह्यामध्ये आज सरकारच्या माध्यमातून वितरण प्रक्रिया पार पडत आहे. चला तर ते देखील पाहून घेऊया. बघा, भात पिकाच्या नुकसानीचा राज्य सरकारने विशेष उल्लेख केला आहे. काही भागामध्ये पावसाच्या जोरदार तडक्यामुळे भात शेती उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळे भात उत्पादकांना सर्वाधिक मदत देण्याचा निर्णय आता मुख्यमंत्री साहेबांनी घेतला आहे. सोयाबीन आणि कापूस उत्पादकांनाही दोन्ही बघा सरकारकडून केंद्र व राज्य दोन्हीकडून मदत मिळणार आहे. एकत्रित मदत मोठा आधार आता मिळत आहे. तूर, मूग आणि उडीद या कडधान्यांच्या उत्पन्नावरही मोठा परिणाम झाल्याने विशेष भू हिसाब करून निधी आता वाटप होत आहे. म्हणजे की शेतकऱ्यांच्या खात्यात आज निधी मिळत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो बघा, नुकसानग्रस्त भागांमध्ये विशेष मदत आज सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे. म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तर सरकारच्या माध्यमातून आज तुम्हाला पीक विमा मिळत आहे. बघा 12 जिल्ह्यांची यादी आज या ठिकाणी सरकारने जाहीर केली आहे. त्या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर आज सरकारच्या माध्यमातून तुम्हाला निधी मिळत आहे. तर बघा सर्वात अगोदर कोणकोणते आहेत ते जिल्हे, ज्या जिल्ह्यामध्ये आज निधी जमा होतोय ते पाहून घेऊया. परंतु शेतकरी बांधवांनो, प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी राज्य सरकारने बँक अधिकाऱ्यांशी संवाद वाढवला आहे. जेथे नेटवर्क अडचणी आहे तिथे विशेष टीम पाठवून तांत्रिक समस्या सोडवण्यास सांगितलेलं आहे. काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची गर्दी होऊ नये म्हणून बँकांच्या शाखा अतिरिक्त काउंटर उघडण्याच्या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. या सर्व बघा ज्या का आता बँकांच्या शाखा आहे तिथे अतिरिक्त काउंटर आता उपलब्ध करून देण्यात येत आहे. म्हणजे की शेतकऱ्याला अडचण येणार नाही. कारण की सरकारच्या माध्यमातून आज तुम्हाला निधी मिळत आहे. जास्ती गर्दी झाली नाही पाहिजे असं सरकारला वाटत आहे. त्यामुळे आज या ठिकाणी शेतकऱ्यांनी निधी जाहीर करून जास्तीत जास्त काउंटर या ठिकाणी उघडून दिले आहे. तर बघा कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी रक्कम जमा होत आहे. तर बघा पुणे या भागामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन व बाजरी पिकांचे मोठे नुकसान नोंदवले गेले. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, अहमदनगर जिल्हा वारंवार बदलत्या हवामानामुळे द्राक्ष बाग आणि ऊस शेती पिकाचे मोठे नुकसान झाले. बघा तर मग शेतकऱ्याला आता मदत मिळत आहे. त्यानंतर बघा तिसरा नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे की नाशिक. गारपिटीमुळे द्राक्ष या ठिकाणी कांदा आणि भाजीपाला मोठ्या प्रमाणामध्ये हानी झाली. त्यानंतर आहे सातारा. ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे अनेक तालुक्यांमध्ये पिके देखील वाहून गेली. त्यानंतर आहे सांगली. कृष्णा नदीकाठच्या परिसरात या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होऊन ऊस शेती पिकाचे नुकसान झाले असं या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे लिहून दिलं आहे. म्हणजे की आज सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे. त्यानंतर कोल्हापूर या ठिकाणी मुसळधार पावसामुळे भात शेतीला मोठे नुकसान सहन करावे लागले. या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, सोलापूर कोल्हापूर दोन्ही पण या ठिकाणी समाविष्ट करण्यात आले आहे. या दोन्ही जे काही जिल्हे आहे या दोन्ही जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आज निधी जमा होत आहे. त्यानंतर धुळे. अनियमित पावसामुळे कपाशी आणि मका पिके बाधित झाली. त्या पिकाला देखील निधी रक्कम मिळत आहे. आता शेतकरी बांधवांनो जळगाव
केळी व कापूस लागवडीला वादळी वाऱ्याचा तडका बसला. त्यानंतर बघा परभणीमध्ये पण या ठिकाणी मदत मिळणार. सतत पडणाऱ्या पावसामुळे तूर आणि सोयाबीन पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर बघा उस्मानाबादमध्ये कोरड्या हवामानामुळे हरभरा आणि ज्वारी उत्पादनात मोठी घट या ठिकाणी आढळली. त्यानंतर आहे लातूर. बघा या ठिकाणी पावसातील तफावतीमुळे शेतकऱ्याला तूर व मका पिकासाठी आर्थिक फटका बसला. बघा त्यांना आता मकासाठी पण या ठिकाणी मदत मिळणार आहे असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच त्या प्रमुख बँके आहे ज्या बँकेमध्ये आज निधी जमा होणार. जर अन्य बँकेमध्ये तुमचं खातं उघडलं असेल तर तुम्हाला थोडासा टायमिंग लागणार, परंतु आज कोणकोणत्या बँकेमध्ये निधी जमा होतोय सरकारने स्पष्टपणे सूचना दिली आहे. बघा स्टेट बँक ऑफ इंडिया SBI बँकेमध्ये पण आज निधी जमा होतोय. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ बडोदा. बघा ज्याला की बडोदा बँक असे म्हणतात. बघा शेतकरी बांधवांनो, पोस्ट पेमेंट बँकमध्ये पण आज निधी मिळणार असं सरकारने स्पष्टपणे आज जाहीर केलं आहे. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, DBT प्रणालीची गती वाढवण्यासाठी या सर्व बँकांनी अतिरिक्त कर्मचारी नियुक्त केले आहे. काउंटरची पण या ठिकाणी सुविधा उपलब्ध आहे. म्हणजे की आज सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी हस्तांतरित होत आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, जे शेतकरी बांधव पात्र आहे त्यांनाच निधी मिळणार आहे. तुम्हाला KYC करूनच घ्यावी लागेल तरच तुमच्या खात्यात निधी मिळणार, अन्यथा तुम्ही वंचित देखील राहू शकता असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, ही होती सर्वात महत्त्वाची बातमी. धन्यवाद.